मुख्यमंत्री फडणवीसांना सगळी सत्ता त्यांच्या हातात हवी, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीयेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 7 आणि 8 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. शहा दौऱ्यादरम्यान विकास कामांचा आढावा घेणार. प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणासाठी अंडा सेलमध्ये ठेवलं. कोरटकरच्या वकिलांच्या मागणीनंतर अंडा सेलमध्ये रवानगी. कॉमेडियन कुणाल कामराज वकिलांसोबत मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता. कामराविरोधात राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल. कॉमेडियन कुणाल कामराला खार पोलीस तिसरं समन्स बजावण्याची शक्यता. कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला हजर न राहिल्यास तिसरं समन्स बजावलं जाण्याची शक्यता. मुंबईतल्या malaडमध्ये 2 गटात तणाव. काल कलश यात्रेदरम्यान भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या दोघांना मारहाण. पिंपरीपाडामधली घटना. पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत असल्यानं सामाजिक आणि आर्थिक घटकांवर ताण. गेल्या 3 वर्षात 1173 बांगलादेशी घुसखोरांना अटक. बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखले दिल्याचा संशय. वाशिम जिल्ह्यातील 3063 जन्ममृत्यू दाखले रद्द. फेर तपासणीचे वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक. राज्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र करून लढण्याचा कांदा उत्पादक संघटनेचा इशारा. कोल्हापुरात उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रीस्टाईल हाणामारी. भांडण सोडवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार. साताऱ्यामधील वडूजच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रेश्मा बनसोडेंची बिनविरोध निवड. मनीषा काळेंनी राजीनामा दिल्यानं जागा रिक्त होती. समृद्धी महामार्गावरच्या टोलमध्ये उद्यापासून 19% वाढ. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरचा प्रवास महागणार. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याचं गिफ्ट. गोकुळकडून गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. उद्यापासून नवे दर लागू होणार. धारावीकरांना सर्वेक्षणासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ. ही मुदतवाढ अंतिम असल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचं निवेदन. त्यामुळे धारावी बचाव समिती आंदोलन समितीकडून तीव्र संताप व्यक्त. 15 एप्रिलला धारावीमध्ये सभेचं आयोजन. अमरावती विमानतळावर ATR-72 विमानाची यशस्वी चाचणी. विशेष चाचणी विमानाचे यशस्वी लँडिंग आणि सहज टेक ऑफ लवकरच अमरावती हवाई नकाशावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करेल. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये लढत. सलग 2 सामन्यातल्या पराभवानंतर विजयासाठी मुंबई इंडियन्स मैदानात. शनिवारी गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधार हार्दिक पांड्यावर 12 लाख रुपयांचा दंड. पुन्हा तशीच चूक झाल्यास हार्दिकवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत ऑस्ट्रेलिया T20 आणि वन डे मालिका रंगणार. 3 एकदिवसीय सामन्यांची आणि 5 T20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.